राज्यात पारा घसरला. पुण्यात कडाक्याची थंडी. तापमानाचा पारा हा 9 अंश सेल्सिअसच्या खाली. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता. पुण्याच्या मनसरमध्ये बिबट्याच्या दहशतीचा मतदानावरही परिणाम होण्याची शक्यता. बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात मतदान केंद्र. सकाळच्या सत्रात मतदान केंद्र ओस पडण्याची शक्यता. फाईल्स उघडल्या तर भारतात राजकीय भूकंप होणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य. महिनाभरात मराठी पंतप्रधान पाहायला मिळू शकतो. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानं खळबळ. ईस्टर्न कागदपत्र माझ्याकडे येतील, सुब्रमण्यम स्वामींचाही दावा. सगळ्या बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्या. उर्वरित निवडणुकांवर याचा परिणाम होणार नाही. राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य करणं नेत्यांना भोवणार. राज्यातील प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये प्रलोभनं देणाऱ्या 20 नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगानं घेतली दखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचारी गोळा करतायत. उद्धव ठाकरेंनी केला मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप. फडणवीस सरकारचा अशा प्रकारे असलेला कारभार मुंबईकर भाजपच्या हातात, मुंबई जाऊ देणार नाही, ठाकरेंचा घणाघात. नवी मुंबईच्या पनवेलमध्ये मतदार यादीत एकाच वडिलांची 268 मुलं. नक्की धृतराष्ट्र कोण? बाप की निवडणूक आयोग? मनसेनं पनवेलच्या तहसीलदारांना विचारला प्रश्न. मालवणमध्ये काल रात्री 2 वाजता संशयित गाड्या पकडण्यात आल्या. नंबर प्लेट नसलेली एक गाडी निलेश राणेंनी पकडली. गाडीत रोकड असल्याचा राणेंचा आरोप. एवढी मोठी गाडी भरून पैसा कुठे जात होता? निलेश राणेंनी उपस्थित केला प्रश्न. राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान. उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार. मतदारांचा कौल कुणाला जास्त हे उद्या कळणार. बदलापुरात मतदानाच्या आदल्या दिवशी जीवघेणा हल्ला. सामाजिक कार्यकर्ते संजय वानखेडे यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी जीवघेणा हल्ला. मतदारांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी हल्ला केल्याचा आरोप. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.